अनेक रुग्णांना पावसाळ्यामध्ये संधिगत वाताचा त्रास होताना दिसतो. असं का बरं होतं? मुळामध्ये पावसाळा हा थंडावा घेऊन येणारा ऋतू आहे आणि पावसाळ्यामध्ये वात, पित्त आणि कफ या तीनपैकी वातदोषाचा मोठा प्रकोप होतो म्हणजे त्याचं प्रमाण वाढतं शरीरामध्ये. त्याच्याचबरोबर रुक्षताही वाढते आणि ही रुक्षता सांध्यांच्या ठिकाणी असलेलं स्निग्ध द्रव्य कमी करते किंवा वंगण कमी करते आणि हा जो वात वाढलेला असतो तो सांध्यांच्या ठिकाणी शूल निर्माण करतो म्हणजेच वेदना निर्माण करतो. आणि मग अशा रुग्णांना सकाळी उठल्याबरोबर हातपाय आखडलेले असणं, पटकन चालता न येणं, कोणतीही हालचाल करायला त्रास होणं अशी लक्षणं दिसतात. मात्र जसा सूर्य वरती यायला लागतो त्याबरोबर यांचे सांधे हळूहळू मोकळे व्हायला लागतात आणि साधारण 11 वाजेनंतर यांची सर्व हालचाल ही व्यवस्थित व्हायला लागते. असं का? याचं कारण असं आहे की सूर्याबरोबर एक उष्णता निर्माण होते आणि वाताला मारणारा प्रमुख गुण म्हणजे उष्ण. त्यामुळे जशी ही उष्णता हवेमध्ये वाढायला लागते ती या वाताला बरोबर शमायला मदत करते आणि तिथल्या संधिवाताचं प्रमाण थोडंसं कमी येतं, शूल कमी होतो आणि हालचाली मोकळ्या व्हायला लागतात.